नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक 3 ते 4 दिवसा अगोदर साऊथ इंडियन बँकेची एक ज्युनियर ऑफिसर पदाची ऍड आलेली होती। ती ऍड स्पेसिफिक बिझनेस प्रमोशन साठी होती, म्हणजेच टार्गेट ओरिएंटेड जॉब। त्यामध्ये आपल्याला एक्सपिरियन्स पण होता 2 वर्षाचा। एक तशीच ऍड एक्सपिरियन्स बेस साऊथ इंडियन बँकेने आज पब्लिश केलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला ज्युनियर ऑफिसर बट ऑपरेशन्स म्हणजेच बँकिंगचे इंटरनल जे कामं असतात, तुमचे रेग्युलर बँकिंग डे टू डे लाईफ चे जे कामं आहेत ते याच्यामध्ये असतील। तो वेगळा जॉब आहे जो बिझनेस ओरिएंटेड होता, साऊथ इंडियन बँकेचा ज्युनियर ऑफिसरचा, ज्यामध्ये टार्गेट ओरिएंटेड होता। इथं आपल्याला बँकेमध्ये असणारे रेग्युलर काम, डिपॉझिट ऍक्सेप्ट करणं असेल, एफडी आरडी अकाउंट्स मेंटेन करणं असेल आणि कॅश ट्रान्झॅक्शन असतील, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतील। तर हा स्पेसिफिक ऑपरेशन्सचा जॉब आहे, पण पोस्ट सेमच आहे ज्युनियर ऑफिसर पदाची। तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या पूर्ण ऍडच्या संदर्भात डिटेल माहिती घ्यायची आहे। नेमकं याला अप्लाय करण्याच्या डेट्स काय आहेत, सिलेक्शन प्रोसिजर काय आहे, पेमेंट काय असणार आहे, या सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहेत। फर्स्ट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला बँक जी आहे त्याला अप्लाय करण्यासाठी www.southindianbank.com असं एक वेबसाईट दिलेलं आहे, त्यावर आपण ऑनलाईन अप्लाय करू शकतो। इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला स्टार्ट डेट आजचीच आहे 15 ऑक्टोबर 2025 ते आपल्याला लास्ट एंड डेट दिलेली आहे 22 ऑक्टोबर 2025, म्हणजेच 15 ते 22 इन बिटवीन तुम्ही कधी हा फॉर्म अप्लाय करू शकता। फॉर्म अप्लाय केल्यानंतर आपल्याला एक्झाम कधी होणार हे पण सांगितलेलं आहे। टेंटेटिव्ह एक्झाम जसं आपल्याला ऑलरेडी सांगितलं 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबरला असतील। इथे एक दिलेलं आहे की रिमोट प्रॉक्टर्ड एक्झाम ह्या होणार आहेत, म्हणजेच आपल्याला लॅपटॉपवर ह्या एक्झाम द्यायच्या आहेत, ज्याला वेबकॅम असला पाहिजे। जसं ऍक्सिस आणि आयसीआयसीआयच्या एक्झाम होतात तशा पद्धतीने ह्या एक्झाम होणार आहेत। यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे ॲज ऑन 30 सप्टेंबर 2025, म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया कन्सिडर केला जाणार आहे, ज्यामध्ये एज मॅक्झिमम 28 वर्ष आणि SC ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असेल। त्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन मध्ये आपल्याला 10+2 ग्रॅज्युएशन जे आहे ते रेग्युलर स्ट्रीम मध्ये असलं पाहिजे, ज्यामध्ये एनी ग्रॅज्युएशन विथ मिनिमम 50%, कमीत कमी 50% आपण ग्रॅज्युएशन पास झालेलं असलं पाहिजे। वर्क एक्सपिरियन्सच्या बाबतीत इथं मेन्शन केलेलं आहे की कमीत कमी 1 वर्षाचा मिनिमम 1 year ऑफ एक्सपिरियन्स हा आपल्याला बँक असेल किंवा NBFCs असतील किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा असला पाहिजे। तसं आपल्याला त्यांना सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड करावं लागेल। त्यानंतर जॉबचा रोल किंवा डेझिग्नेशन ऑलरेडी सांगितलं की ज्युनियर ऑफिसर बट ऑपरेशन्स मध्ये आहे हा जॉब। कॉन्ट्रॅक्ट आहे याचा 3 वर्षासाठीचा इथे दिलंय। टर्म ऑफ अपॉइंटमेंट ज्यामध्ये आपल्याला ऑन कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी सांगितलंय इनिशियली फॉर अ पिरियड ऑफ 3 years, 3 वर्षानंतर ते परफॉर्मन्स बघून पुढं काय तुम्हाला वाढून द्यायचं त्यावरती डिपेंड असेल। त्यानंतर करिअर प्रोग्रेशन असेल किंवा सर्व्हिस अग्रीमेंट, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। पोस्टिंग लोकेशन साठी इथं दिलेलं आहे महाराष्ट्र पण ऑप्शन आहे आणि बाकी काही स्टेट याच्यामध्ये ऍड केलेले आहेत। पुढं सॅलरीच्या बाबतीत सांगितलेलं आहे की 4.86 लाख टू 5.04 lakhs हे आपल्याला म्हणजे नियरली 5 लाखापर्यंत हे पॅकेज आहे असं म्हणू शकतो आपण। ऑफिशियल ड्युटी अलाउन्सेस जे आहेत, जसं मी ऑलरेडी सांगितलं की ते बिझनेस प्रमोशनची जी एक्झाम आहे त्या एक्झाम सारखंच याही पोस्टला आपल्याला जे अलाउन्सेस असतील ते ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स अप्लाय असतील याच्यामध्ये। त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, इन्क्रीमेंटच्या बाबतीत सांगितलंय की ॲन्युअली इन्क्रीमेंट म्हणजे 1 वर्षाचा हा ऑलरेडी मिनिमम सांगितलंय की 1 year एक्सपिरियन्स याच्यामध्ये आहे, पण याच्यात इन्क्रीमेंटच्या बाबतीत सांगितलंय ॲन्युअल इन्क्रीमेंट ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्ट पिरियड शॅल बी रिलीज बेस्ड ऑन परफॉर्मन्स। ओके, परफॉर्मन्सवर डिपेंड तुमचं ॲन्युअल इन्क्रीमेंट त्याच्यामध्ये असेल। मोड ऑफ सिलेक्शन ऑलरेडी जसं सांगितलंय की ऑनलाईन टेस्ट असणार आहे, ग्रुप डिस्कशन पण असेल आणि पर्सनल इंटरव्ह्यू पण असेल, म्हणजे ऑनलाईन टेस्ट फॉलोड बाय ग्रुप डिस्कशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू हे असं असेल। ऑनलाईन टेस्ट विल बी कंडक्टेड इन अ रिमोट प्रॉक्टर्ड मोड अलाउइंग कॅन्डिडेट्स टू अटेंड द टेस्ट फ्रॉम देअर होम युझिंग डेस्कटॉप ऑर लॅपटॉप। तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर ज्याला वेबकॅम असला पाहिजे तिथून तुम्ही घरूनच ही टेस्ट देऊ शकता। आणि त्याला सांगितलं की कॅन्डिडेट्स वेबकॅम मायक्रोफोन अँड स्क्रीन विल बी मॉनिटर्ड टू एन्श्युअर द इंटिग्रिटी ऑफ द एक्झामिनेशन। ओके, ते तुम्हाला चेक करतील ऑनलाईन, त्या पद्धतीने इथं मेन्शन केलेलं आहे। ऍप्लिकेशनला फीस इथं आहे। बिझनेस प्रमोशनची जी एक्झाम होती त्याला कुठलीही फीस नव्हती।
इथं आपल्याला जनरल कॅटेगरीसाठी 500 रुपये आणि SC ST कॅटेगरीसाठी 200 रुपये अशी फीस आहे अप्लिकेशनसाठी. अप्लाय करण्यासाठी ऑलरेडी सांगितलं की साऊथ इंडियन बँकेचं वेबसाईट दिलेलं आहे, जिथं आपण 15 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत अपलोड करू शकतो फॉर्म. त्यानंतर आपल्याला फोटोग्राफ, सिग्नेचर हे अपलोड करण्यासाठीचे पॅरामीटर्स दिलेले आहेत, गाईडलाईन्स दिलेले आहेत. रिझ्यूम पण आपल्याला याच्यामध्ये PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. आणि शेवटी महत्वाचं याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला शेवटी याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, ज्याच्यात तुम्ही टोल फ्री कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून या जॉबच्या संदर्भात जर काही डाऊट असतील तर कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. डॉक्युमेंटच्या बाबतीत जर महत्वाचं बघितलं तर अपलोड करण्यासाठीचे जे डॉक्युमेंट होते ते फोटो साईन सोबत आपल्याला एज्युकेशनल डॉक्युमेंटमध्ये SSC असेल, ज्याच्यावर डेट ऑफ बर्थ असेल, मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्ही ग्रॅज्युएशनचे पण असले पाहिजे. आणि हे सगळे एका PDF मध्ये कंबाईन फॉर्मॅटमध्ये आपल्याला 3 MB पर्यंत अपलोड करायचे आहेत. बाकीच्या सगळ्या रेग्युलर इन्फॉर्मेशन आहेत ज्या या ॲडमध्ये दिलेल्या आहेत. ही PDF ऑलरेडी आपल्याला ABD संकल्प आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, तिथून तुम्ही याच्या डिटेल्स बघू शकता. बट अजून काही इन्फॉर्मेशन या ॲडच्या संदर्भात तर बघा, ज्युनियर ऑफिसर ऑपरेशनसाठी आपल्याला की रोल्स काय असणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं हँडलिंग डे टू डे बँकिंग ट्रान्झॅक्शन्स, जसं की आपल्याला याच्यामध्ये कस्टमर सर्व्हिस, ज्यामध्ये फ्रंट डेस्क ऑपरेशन्स, हँडल डिपॉझिट, विड्रॉल्स, फंड ट्रान्झॅक्शन्स, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी, फंड ट्रान्सफर्स, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड असतील. चेक क्लिअरन्स असेल, पासबुक इश्यू करणं असेल, नवीन अकाउंट ओपन करणे असेल. त्यानंतर जे इथं सांगितलं की फंड ट्रान्सफर म्हणजेच NEFT RTGS चा हा पार्ट, जसं जनरल बँकिंगमध्ये काम चालते डे टू डे लाईफमध्ये तसंच काम हे असणार आहे. त्यानंतर अकाउंट मॅनेजमेंटचा विषय इथं ऍड केलेला आहे त्यांनी की ओपन अँड मेंटेन सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, FD अँड RD. KYC मेंटेन करणे असेल किंवा अपडेट करणे असेल हे पण त्यांचं काम असणार आहे. आणि कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट डेस्क ऑपरेशन सोबत कॅश मध्ये पण कॅशियर म्हणून पण काम करावं लागू शकते. ठीक आहे, तर हा रोल तिथं आपल्याला भेटू शकतो या जॉबच्या अंतर्गत. इम्पॉर्टंट काय सगळ्यात शेवटी याच्यात लक्षात घ्यायचं आहे, तर पोस्टचं नाव ऑपरेशन्सच्या अंतर्गत ज्युनियर ऑफिसर आहे. इलिजिबिलिटी एनी ग्रॅज्युएट विथ 50% इथं ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण याला एक्सपिरियन्स पण लागणार आहे कमीत कमी 1 वर्षाचा. मग तो बँकिंग, फायनान्शियल इन्स्टिट्यूट किंवा NBFCs मधला असला तरी तो कन्सिडर केला जाईल. लोकेशनच्या बाबतीत क्लिअरली सांगितलंय एनिवेअर इन इंडिया. पहिल्यांदा आपण अप्लाय करत असताना महाराष्ट्राच्या कोणतंही स्टेट टाकत असेल, पण नंतर आपल्याला एनिवेअर इन इंडिया पोस्टिंग भेटू शकते. पेमेंटच्या बाबतीत ऑलमोस्ट 5 लाखाच्या आसपास हे पॅकेज आहे इयरली. आणि सिलेक्शन प्रोसिजर मध्ये जसं सांगितलं की ऑनलाईन टेस्ट जी की तुम्हाला घरी बसून द्यायची आहे, तर ती टेस्ट नंतर ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू हा सगळ्याचा सगळा पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे. तर आपल्या तयारी सोबत IBPS ची जी तयारी आपली चालू आहे, बँकिंगची असेल, इन्शुरन्सची असेल, त्या सोबत आपल्याला ह्याही एक्झामला अपियर केलं पाहिजे, जेणेकरून ही टेस्ट कशी होते, ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू कशा पद्धतीने असतो, या सगळ्याचा आपल्याला अनुभव येईल. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. धन्यवाद.